फास्ट चला लवकर फास्ट होईल ना. चला लवकर या जरा, बरेच मला जॉईन नाही होत टाइम लागेल. Thank you. Welcome students. Let us start the lecture now. Yes. तर लास्ट लेक्चरला काय झालं ते सांगा मला. तुम्हाला रेकॉर्डिंग म्हणून पाठवायचं मला, लक्षात आहे मला. येस, तर मी लास्ट लेक्चर मध्ये काय काय झालं ते तुम्ही सांगा, तर पुढचा पार्ट घेता येईल आपल्याला. येस, फास्ट क्विक. मागच्या लेक्चर मध्ये काय काय झाला सांगा. येस, 1.4 चालू आहे सर. 1.4 झाले का अजून? 1.4 नाही संपली. बरं, ठीक. 1.4 चा चालू आहे म्हणजे मुलांचा म्हणणं. तर बघा आता 1.4 मध्ये तुम्हाला काय काय करता येईल. रूल्स ऑफ निगेशनचा वापर करून क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलं होतं मला असं वाटतं, है ना. पहिले क्वेश्चन झाले का? येस, टेल मी नो.
चौथा चालू आहे. चौथं चालू आहे ना. बरं बरं ठीक आहे, एक मिनिट. काही मुलं जॉईन व्हायला, त्यांना जॉईन करतो, मग त्यांना आपण सुरू करू. चौथा क्वेश्चन चालू आहे. चौथ्या अगोदर पहिले आपलं जे आहे चौथा क्वेश्चन म्हणजे त्याच्यामधला 1 पॉईंट पहिल्याचा चौथा चालू आहे का? होय, पहिल्या हो सर. ठीक आहे. चौथा घेतलाय मी, पाचवा पण घेतला होता, सहावा चालू आहे बेटा. निगेशन ऑफ पी एन क्यू, कारण ते घेतलेलं आहे तरी तुम्हाला नाही कळत असेल याच्यानंतर घेतलं. बरं, याचा पूर्ण निगेशन घ्यायचा. ठीक आहे, निगेशन ऑफ पी एन क्यू और पी और निगेशन क्यू, ते पण घेतो मी. पहिले बघून घ्या, ते घेतलेलं आहे मी. तुम्हाला नाही समजलं असेल तर घेतो मी. त्याच्यामध्ये तुम्हाला निगेशनचे रूल्स पार्ट पाहिजे. निगेशनचे रूल तुम्हाला लक्षात आहे का ते सांगा मला, तर तुम्हाला ते सोपं जाईल. यस, सांगा निगेशनचे रूल पार्ट सगळ्यांना. काय आहे निगेशन ऑफ कंजक्शनचा पहिला रूल सांगा. पी एन क्यू, पहिल्याचा निगेशन अँडचा और दुसऱ्याचा निगेशन. पहिल्याचा निगेशन ऑरचा अँड निगेशन दुसऱ्याचा. निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे फक्त पी. निगेशन ऑफ कंडिशन मध्ये काय, पहिली स्टेटमेंट आहे अँड दुसऱ्याचा निगेशन. निगेशन ऑफ बाय कंडिशनचा नियम काय असतो, सगळं मिळून दिले, दिसत नाही असं काही नाही. पी एंड निगेशन क्यू और क्यू एंड निगेशन पी, हे सगळे लिहून दिले तुम्हाला. हे रूल तुम्हाला लक्षात असतील तर याचा वापर करून आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. तर पहिलं काय याच्यामध्ये निगेशन ऑफ पी एंड क्यू असं ना. ठीक आहे, त्या सगळ्यांचं निगेशन काढायचं, म्हणजे मोठी ब्रॅकेट त्या सगळ्यांचं निगेशन और पी और निगेशन क्यू. तर सर्वात पहिले काय करता याच्यामध्ये, इथे जर तुम्ही पाहिलं तर बाहेर निगेशन आहे आणि निगेशनच्या मध्ये दोन स्टेटमेंट आहे. याला तुम्ही एक स्टेटमेंट सांगा, याला तुम्ही दुसरे स्टेटमेंट सांगा. दोघांमध्ये काय आहे, और आहे. और तर हा तुम्हाला ह्या रूल मध्ये बसतं. निगेशन ऑफ पी और क्यू, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, मध्ये आहे दुसऱ्याचं निगेशन. त्याप्रमाणे पहिली स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ पी अँड क्यू, ऑरचा अँड आणि दुसऱ्याचा निगेशन, निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. कोणता रूल वापरला मी ते, निगेशन ऑफ डिसजंक्शनचा. बाजूला लिहावं लागेल स्पष्टीकरण. काय त्यांनी म्हणलं, जस्टिफिकेशन द्यायचं असतं. जस्टिफिकेशन साठी बाजूला त्याचा तुम्हाला स्पष्टीकरण लिहावं लागेल. काय अडचण नाही, बरंच मुलं जॉईन होतात दिसणं. बरं ठीक. पुन्हा निगेशन ऑफ डिप्रेशन झाला. आता याच्यात जर पाहिलं तर या ब्रॅकेटचा बाहेर बघा निगेशन आहे आणि ऑलरेडी याच्यामध्ये निगेशन ऑफ निगेशन काय तुम्हाला एवढं निगेशन ऑफ निगेशन काय होणार, ओनली निगेशन गेट्स कॅन्सल. काय करतात, पी अँड क्यू. निगेशन कटलं, पी अँड क्यू मध्ये आहे. बरोबर, बाहेर निगेशन आहे आणि या दोन मध्ये और आहे. तर काय ऑरचा नियम काय, पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन राईट आहे, त्यानंतर ऑरचा अँड आणि दुसऱ्याचा निगेशन. लक्षात आलं का? सगळ्यांना समजायला का व्यवस्थित, क्लिअर आहे? काय वापरलं ते सांगा. म्हणजे इथे वापरला आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन. ठीक आहे, तर बघा आता ही स्टेटमेंट ऍज इट इज. कारण का ऍज इट इज ठेवायला लक्षात घ्या, कारण दोनदा एक वापरता येणार नाही. कुठला एक वापरू आपण, पहिले इथे वापरू निगेशन पी अँडचा ऑर आणि दुसऱ्याचा निगेशन. निगेशन पी ऑरचा अँड दुसऱ्याचा निगेशन. इथे मी पुन्हा तोच नियम वापरला, निगेशन ऑफ डिसजंक्शन. आता बघा इथे जर पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे निगेशन ऑफ निगेशन, हे निगेशन कॅन्सल, फक्त काय भेटणार पी. निगेशन ऑफ निगेशन पी स्टेटमेंट इटसेल्फ. तर निगेशन कॅन्सल किती आला, पी एंड क्यू. पुन्हा काय ऍड आणि पुन्हा याला काय निगेशन पी, पुन्हा निगेशन कॅन्सल, तुम्हाला क्यू. तर दोन्ही ठिकाणी इथे निगेशनचा रूल वापरला, इथे सुद्धा वापरला आणि इथे सुद्धा वापरला. तर ब्रॅकेट मध्ये काय येते, निगेशन ऑफ निगेशन. राईट आहे, निगेशन ऑफ निगेशन. बोला आता तुमची इच्छा जरी असेल तर पुढे सॉल्व्ह करता येणार नाही. बोला, आला लक्षात? क्वेश्चन नंबर 6 सॉरी. हो सर. चला मग पुढे बघा. क्वेश्चन नंबर 6 नंतर आहे क्वेश्चन नंबर 7. लवकर क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय आहे, पी और निगेशन क्यू. बघा क्वेश्चन नंबर 7.
P or negation Q, conditional P and negation Q. किती आहे? तर या complete negation म्हणजे negation of conditional P and negation Q. हे कसं करता येईल? It is logically equivalent. तर हा बसणार निगेशन ऑफ कंडिशनचा नियम मध्ये. निगेशन ऑफ कंडिशनचा नियम काय सांगतो बघा. निगेशन ऑफ कंडिशनचा नियम सांगतो पहिली स्टेटमेंट ऍज इट इज मध्ये ऍड आणि दुसऱ्याचा निगेशन. पहिली स्टेटमेंट ऍज इट इज मध्ये ऍड आणि दुसऱ्याचा निगेशन. त्याप्रमाणे आपल्याला काय करता येईल? फर्स्ट स्टेटमेंट निगेशन, दुसऱ्याचा निगेशन. कळलं? फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज मध्ये ऍड आणि दुसऱ्याचं निगेशन. कारण ही म्हणल्यावर तुमची पहिली आणि ही म्हणल्यावर तुमची दुसरी. हा पहिल्या दुसऱ्यांमध्ये कंडिशन काय सांगतो रूल. पहिली स्टेटमेंट ऍज इट इज मध्ये ऍड आणि दुसऱ्या स्टेटमेंटचा निगेशन. बरोबर. पहिली स्टेटमेंट पी ऍज इट इज मध्ये ऍड आणि दुसऱ्याचा निगेशन. त्या रूल प्रमाणे बघा पहिली स्टेटमेंट मध्ये हे पूर्ण ब्रॅकेट ऍज इट इज मध्ये ऍड आणि दुसरी स्टेटमेंटचं निगेशन. कोणता रूल वापरला? निगेशन ऑफ कंडिशनल नियम वापरला. ठीक आहे. पुन्हा जर गेलो तर काय म्हणतात बघा. P और निगेशन Q ऍड. आता बघा पुन्हा बाहेर निगेशन आहे मध्ये ऍड आहे. कसं वापरायचं येईल? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन ऍड चा ऑर आणि दुसऱ्याचा निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन Q. तर कोणता रूल आहे बाबा? निगेशन ऑफ कंजक्शनचा रूल आहे. त्याचा रूल आहे निगेशन ऑफ कंजक्शन. कारण मध्ये काय ऍड आहे. तर पहिली स्टेटमेंटचा निगेशन ऍड चा ऑर दुसऱ्याचा निगेशन. आता बघा झाला P और निगेशन Q मध्ये ऍड निगेशन P और निगेशन ऑफ निगेशन Q म्हणजे ते पुन्हा कोणता रूल वापरला मी? निगेशन ऑफ निगेशन चा. ठीक आहे. निगेशन गेट्स कॅन्सल. यू गॉट ओनली. इज दॅट क्लियर? यस टेल मी. आलं लक्षात? सर. बाकी काय नाही, फक्त एकच मुलगा उत्तर द्यायला. बाकी काय फक्त बघायचं का? पिक्चर बघितलं का? हा मुलींची तावत दिली ना. आलं का लक्षात? हो सर. व्हॉट अबाउट गर्ल्स? गर्ल्स उत्तर द्या. आलं का लक्षात? गर्ल्स मध्ये एक नाही पाहिजे का? यस टेल मी. फ्रॉम द गर्ल्स निकिता कदम, शिंदे गायत्री. समजलं सर. मग आता मला सांगा जरा कंप्लीट. हो सर. ठीक आहे. 8वा क्वेश्चन घ्यायचा का तुम्ही करता? मग सांगा क्वेश्चन नंबर 8 सांगा. जल्दी पास सांगा. क्वेश्चन नंबर 8 करता येईल का? तर करता तुम्ही? सर. ठीक आहे करा. 8वा क्वेश्चन आपण शेवटचा क्वेश्चन आहे. 8वा क्वेश्चन नंबर 8 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? निगेशन P और निगेशन Q. याचं निगेशन द्या. निगेशन P और निगेशन Q मध्ये और आणि P and निगेशन Q याचं तुम्हाला घ्यायचं. काय करता याच्यामध्ये बघा ना. याचं निगेशन म्हणजे हा कम्प्लीटचा निगेशन. कम्प्लीटचा निगेशन. अजून काय सांगतो? पहिली स्टेटमेंटचा निगेशन और चा एंड दुसऱ्याचा निगेशन. कारण मध्ये काय और आहे हे तुम्हाला यात मी काय म्हणलं. पहिली स्टेटमेंट पूर्ण ब्रॅकेट हे दुसरी स्टेटमेंट दोघांच्या मध्ये और. बघा बाहेर निगेशन P म्हणजे पूर्ण ब्रॅकेट Q म्हणजे हा दुसरा ब्रॅकेट. रूल काय सांगतो? पहिली स्टेटमेंटचा निगेशन और चा एंड दुसऱ्याचा निगेशन. त्याप्रमाणे याला बघा कसं करते त्याच्यामध्ये. बघा हाऊ टू सॉल्व दॅट. पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन तर निगेशन ऑफ निगेशन P और निगेशन Q और चा एंड दुसऱ्या स्टेटमेंटचा निगेशन. तर काय वापरला इथे आपण? निगेशन ऑफ डिसजंक्शनचा रूल वापरला. ठीक आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं आपण पुन्हा आता और ए मध्ये आणि बाहेर निगेशन बसलेलं आहे एक स्टेटमेंट कसं येते? पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन और चा एंड दुसऱ्याचा निगेशन एंड पुन्हा मध्ये एंड आहे दोन स्टेटमेंट आहे. कसा? पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन एंड चा और दुसऱ्याचा निगेशन. तर दोन्ही ठिकाणी काय वापरला आपण?
एक एक आपण वापरू वाटल्यास इथे ही स्टेटमेंट ऍज इट इज. कारण दोन्ही रूल आपल्याला बाजूला लिहिता येत नाही ना. पहिले मी काय वापरलं, निगेशन ऑफ डिसजंक्शन वापरला. अगेन निगेशन ऑफ डिसजंक्शन शॉर्ट मध्ये. पुन्हा तर पहिलं हे ऍज इट इज अँड ऍज इट इज. पुन्हा निगेशन ऑफ निगेशन किंवा ऍज इट इज. आता इथे मी निगेशन ऑफ कंजक्शन वापरतो. कंजक्शन करून काय, पहिली स्टेटमेंटचा निगेशन अँडचा और दुसऱ्याचा निगेशन. इथे येणार मी निगेशन ऑफ कोणता वापरला मी, कंजक्शन. ठीक आहे. आता तिन्ही मध्ये बघा, निगेशन ऑफ निगेशन पी पी, निगेशन ऑफ निगेशन क्यू क्यू, निगेशन पी ऍज इट इज और ऍज इट इज, निगेशन ऑफ निगेशन क्यू क्यू. तर कोणता आहे, निगेशन ऑफ निगेशन. क्लियर, निगेशन ऑफ निगेशन. आला आठवा. आता जेवढी तुमची इच्छा असेल तरी सॉल्व्ह करता येईल का, नाही. क्लियर आहे, लक्षात आला. समजलं का. हो सर. येस सर. मग हा पहिला क्वेश्चन झालेला आहे. आता 1.4 मधला क्वेश्चन नंबर 2 घेऊया. तर टू सगळ्यांसमोर असतील त्यामुळे काही अडचणच नाही. तर क्वेश्चन नंबर 2 बघा काय करता येईल. ठीक आहे. यासाठी काय महत्वाचं आहे तुम्हाला, निगेशनचे रूल पार्ट पाहिजे. ज्याला निगेशनचे रूल लक्षात असतील त्याला हे रूल, निगेशन ऑफ कंजक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ कंडिशन, निगेशन ऑफ बाय कंडिशन, हे ज्याला लक्षात असतील त्याला ते क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येईल आरामशीर. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. मला पुढचा क्वेश्चन काय आहे आपल्याकडे. पुढचा क्वेश्चन आहे त्यामध्ये the next question is something like question number 2. तो क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करता येईल लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारले रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. म्हणजे ही स्टेटमेंटला पुन्हा लिहायचं आहे विदाउट युजिंग इफ देन, म्हणजे इफ देन चा वापर न करता. विदाउट युजिंग इफ देन म्हणजे इफ देन चा वापर न करता ही स्टेटमेंटला पुन्हा लिहायचं आहे. जसे की पहिली स्टेटमेंट आहे इफ अ मॅन इज जज. फर्स्ट वन आहे याच्यामध्ये if a man is judge, common then he is honest. Common then he is honest. तो याला तुम्हाला याचा वापर न करता, तुम्हाला if then चा वापर न करता याला तुम्हाला लिहायचा आहे या स्टेटमेंटला, है ना. त्यानंतर दुसरा आहे तो सोबत करू आपण केली. if 2 is a rational number, comma then root 2 is irrational number. Irrational number. तीसरा if f of 2 equal to 0, comma then f of x is divisible by x minus. तर हा तुम्हाला आधारित आहे. मी तुम्हाला एक बीट घेतला होता, तुम्हाला लक्षात असेल तर सम इम्पॉर्टंट स्टेटमेंट हा बीट घेतला होता. आहे का लक्षात. निगेशनचा रूल्स अगोदर मी एक बीट घेतला होता, त्याला मला नाव देतो आपण सम इम्पॉर्टंट रिझल्ट. त्याच्यामध्ये पहिला रिझल्ट होता की ही कंडिशनल क्यूलस इट इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट विथ निगेशन पी और क्यू असा लिहिता येतो. पहिलाच रूल होता. होता का आता. आहे का लक्षात. सगळ्यात आहे बघा सम इम्पॉर्टंट रिझल्ट मध्ये पहिला रिझल्ट. दुसरा होता पी बाय कंडिशनल क्यू ला तुम्हाला लिहिता येईल पी कंडिशनल क्यू अँड क्यू कंडिशनल पी. आहे का होता का बघा सम इम्पॉर्टंट रिझल्ट मध्ये लिहून दिले तुम्हाला. आहे का. आहे सर. होता त्याच बेसवर हा क्वेश्चन आहे. ते काय म्हणलं क्वेश्चन नीट समजून घ्या.
त्यांनी म्हणले की हे जे आहे हे कंडिशनल आहे की नाही. इथे इफ आला इथे देन आला म्हणजे कोणती स्टेटमेंट आहे कंडिशनल. आता ही कंडिशनल आला तर याला कंडिशन मध्ये म्हणजे त्याला इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये लिहायचं त्याला. व्हॉट इज राईट हियर नाउ हियर रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. इफ देन म्हणजे याला याच्यामध्ये इफ देन नाही आला पाहिजे त्याला विदाउट युजिंग इफ देन तुम्हाला लिहायचा आहे. तर इफ देन नाही आला म्हणजे आपण कसं लिहितो बघा आता की तुम्हाला माहिती आहे इफ देन प्लस पर्याय म्हणजे हे आहे. तुम्ही पी इम्प्लाइज क्यू लिहिले का किंवा निगेशन पी और क्यू लिहिले का दोघांचा मिनिंग कसा आहे. तर ते म्हणलं आता तुम्हाला पी कंडिशनल क्यू या फॉर्म मध्ये नाही लिहायचं म्हणजे इफ देनचा फॉर्म मध्ये नाही लिहायचा. म्हणजे आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटला काय करता येईल या फॉर्म मध्ये लिहिता येईल. म्हणजे आपण कसं लिहितो बघा आता सिन्स आपलं रिझल्ट माहिती आहे की पी कंडिशनल क्यू असेल तर याच्या जागी मी काय वापरू शकतो निगेशन पी और क्यू असा वापरू शकतो. त्याप्रमाणे आपल्याला पहिली स्टेटमेंट लिहिता येईल. याच्यामध्ये आता बघा याप्रमाणे जर लिहिलं त्याच्यामध्ये आता कंडिशनल येणार का नाही. विदाउट युजिंग कंडिशनचा वापर झाला. कंडिशनललाच आपल्याला असं लिहिता येईल म्हणून आपण आता या स्टेटमेंटला याप्रमाणे लिहिणार. बघा त्याच्यामध्ये पहिली स्टेटमेंट काय अ मॅन इज जज म्हणजे पूर्ण काय झाली पी स्टेटमेंट. मॅन इज जज म्हणजे पी आणि ही इज ऑनेस्ट म्हणजे कोणती झाली स्टेटमेंट. तर तुम्हाला आता पी कंडिशनल क्यू म्हणजे इफ देनचा फॉर्म मध्ये नाही पाहिजे तर आपण या फॉर्म मध्ये निगेशन पी और क्यू म्हणजे अ मॅन इज जज पी आहे निगेशन क्यू म्हणजे अ मॅन इज नॉट अ जज अ मॅन इज नॉट अ जज. पुन्हा काय मध्ये काय और क्यू म्हणल्यावर काय ही इज ऑनेस्ट आहे. ही इज ऑनेस्ट. तुम्हाला काय विचार सांगेल मुलांना कळलं का. क्वेश्चन नंबर 2 चा अर्थ कळाला का तुम्हाला पहिले ते सांगा त्यानंतर क्वेश्चन आन्सर बघू. क्वेश्चन नंबर 2 चा अर्थ कळाला का पहिले हे सांगा त्यानंतर आपण नंतरचा विचार करू. बोला कळालं का क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय एकदा रिपीट सांगा. अरे तू समजून तर घ्या. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणायला हे जे स्टेटमेंट मध्ये इफ देन आहे ना म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट आहे सगळे. याच्यात इफ देन आहे याच्यात इफ देन आहे याच्यात इफ देन आहे तिन्हीमध्ये इफ देन आहे म्हणजे तिन्ही काय आहे कंडिशनल स्टेटमेंट आहे. मग हे कंडिशनल स्टेटमेंट असतील तर या तिन्ही क्वेश्चन मध्ये विदाउट युजिंग कंडिशनल जसं आपण इफ देनचा फॉर्म मध्ये लिहायलो त्याचा वापर न करता तुम्ही त्या स्टेटमेंटला लिहा. म्हणजे काय मिनिंग तोच राहिले पाहिजे. मिनिंग तोच राहिले पाहिजे पण त्याच्यामध्ये कंडिशनल आला नाही पाहिजे. म्हणजे समजून घ्या. तर आपल्याला माहित आहे की पी कंडिशनल क्यूचाच पर्याय पी कंडिशनल क्यूलाच आपण इथे निगेशन पी और क्यू म्हणजे हे लिहिलं का किंवा हे लिहिलं का दोघांचा मिनिंग कसा आहे. फक्त याच्यामध्ये जर लिहिलं आपण तर इफ आणि देन येणार नाही म्हणजे कंडिशनलचा हा सिम्बॉल येणार नाही. म्हणून आपण या सगळ्या स्टेटमेंटला हे जे 3 चे 3 स्टेटमेंटला कंडिशनलच्या जागी हे याच्यामध्ये लिहायचं म्हणजे इथे याला जर असं जर लिहिलं तर काय फरक पडणार नाही. दोघांचा मिनिंग कसा आहे सेम आहे. फक्त त्याच्यामध्ये इफ देन हे येऊ द्यायचा नाही. आता बघा दुसरा तुम्ही सांगा इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन √2 इज अ इरॅशनल नंबर. मला सांगा 2 काय आहे रॅशनल नंबर आहे तुमची काय आहे टी स्टेटमेंट आणि √2 इज इरॅशनल नंबर आहे तुमची काय क्यू स्टेटमेंट. याला कशामध्ये लिहायचं या फॉर्म मध्ये लिहायचं निगेशन पी और क्यू चा फॉर्म मध्ये लिहायचं. पी आहे 2 इज अ रॅशनल नंबर पण आपल्याला काय पाहिजे निगेशन पी. तर कधी तुम्हाला 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. 2 हा रॅशनल नंबर नाही. मध्ये काय और क्यू म्हणजे काय √2 इज अ इरॅशनल नंबर. √2 इज अ इरॅशनल. आला लक्षात. तिसरा मध्ये बघा इफ f of 2 equal to 0 then f of x is divisible by x minus 2. तर मला आता हे सांगा याच्यात p म्हणजे काय एवढंच हा p आहे आणि हे पूर्ण काय तुमचा q आहे. हा p आहे आणि हा q आहे. मध्ये काय इफ देन आपल्याला इफ देन मध्ये लिहायचं का नाही. आपल्याला इफ देन मध्ये नाही तर मग कशामध्ये लिहायचं यामध्ये लिहायचं निगेशन p और q चा फॉर्म मध्ये लिहायचा. कारण क्वेश्चन मध्ये स्पष्ट म्हणलं विदाउट युजिंग इफ देन म्हणजे इफ देन आता नाही आले पाहिजे म्हणजे इफ देन नाही आला पाहिजे म्हणजे काय आलं पाहिजे या फॉर्म मध्ये आला पाहिजे. म्हणजे त्या फॉर्म मध्ये लिहिता आला पाहिजे.
कळालं का आता तरी शेवटचा याच्यामध्ये? येस, टेल मी नाव. हो सर. याला तुम्हाला दिलेला असा निगेशन पी म्हणजे याचा उलटा एफ ऑफ 2 इक्वल टू 0. निगेशन पी म्हणजे काय? एफ ऑफ 2 नॉट इक्वल टू 0. मध्ये काय? ऑर क्यू म्हणल्यावर एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स. एवढं सिंपल आहे. पडलं का? एकदा बघा क्वेश्चन. काय करा विचार. येस बघा अजून वेळ आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे. आता याच्यानंतर शेवटचा क्वेश्चन संपली मग एक्सरसाइज. तर फास्ट बघा मग काय अडचण असेल तर विचारा. आला का? येस सर. कशा टाइम बसते आला असेल तर पुढे जाऊ. पण काय विचारायचं कळलं का? मी काय सांगायलो प्रमाणे सांगतो बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये प्रश्न विचारला होता. हे जे स्टेटमेंट दिलेले आहे त्या स्टेटमेंट मध्ये इफ देनचा वापर आहे. इफ देन म्हणजे कंडिशनलचा वापर आहे. तर तुम्हाला या तिन्ही स्टेटमेंटला विदाउट युजिंग इफ देन म्हणजे इफ देनचा वापर न करता लिहायचा होता, रिराईट करायचा होता. तर आपल्याला माहित आहे तर आपल्याला कंडिशनलच्या जागी कंडिशन नको तर त्या जागी आपल्याला कोणता वापरता येईल? निगेशन पी और क्यू. प्रश्नामध्ये म्हणलं त्यांनी कंडिशनल नको तर आपण या तिन्ही स्टेटमेंटला निगेशन पी और क्यू चा फॉर्म मध्ये लिहिलं. एकदम सोपं. आला का? आता आला का? कळलं का? तर पहिली स्टेटमेंट बघा याच्याप्रमाणे निगेशन पी और क्यू चा प्रमाणे पहिली स्टेटमेंट काय आहे? पहिली स्टेटमेंट A man is just हा P होता पण आपल्याला निगेशन P पाहिजे नॉट लावला आपण. A man is not a judge, नॉट लावला मध्ये और Q म्हणजे काय? He is honest तर Q is honest. दुसरा टू इज नॉट आता दुसऱ्यामध्ये काय? टू इज अ रॅशनल नंबर तुमची P स्टेटमेंट आणि रूट 2 इज इरेशनल नंबर तुमची Q स्टेटमेंट. याला कशामध्ये लिहायचा? निगेशन P और Q चा फॉर्म मध्ये लिहायचा. निगेशन P म्हणलं त्याचं निगेशन म्हणजे याचा उलटा. तर 2 हा रॅशनल नंबर आहे तर निगेशन पी प्रमाणे काय भेटतात? 2 इज नॉट अ रॅशनल नंबर उलटा. मध्ये काय आहे? ऑर हा ऑर आणि क्यू स्टेटमेंट काय? रूट 2 इज अ इरॅशनल नंबर. आला याप्रमाणे लिहिलं आपण कंडिशनलला. पुन्हा हे पुन्हा कंडिशनल आहे कारण याच्यामध्ये काय आलं? इफ आणि देन आला. आता ही पुन्हा कंडिशनल असतील तर या कंडिशनला सुद्धा तुम्हाला याप्रमाणे लिहिता येईल. कसा? एफ ऑफ 2 इक्वल टू 0 म्हणजे पी आणि हे पूर्ण काय तुमचे क्यू. तर निगेशन पी म्हणजे याचा उलटा. एफ ऑफ 2 इक्वल टू 0 तर निगेशन पी काय असेल? एफ ऑफ 2 नॉट इक्वल टू 0 उलटा. यामध्ये ऑर आणि क्यू म्हणजे काय? एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स. हा एकदम दमाने आणि व्यवस्थित सांगितलं. आता कळालं का? मला एवढं सांगा. हो सर. व्हॉट अबाउट गर्ल्स? शिंदे, गायत्री, निकिता कदम, नेहा शेळके. गर्ल्सचं काय म्हणणं आहे? मुलांनी सांगितलं मुलींनी सांगावं. अजून कोण आहे? एवढंच आहे. चला फास्ट. आला का? हो सर समजलं. मग आता बघा एक्सरसाइज 1.4 चा शेवटचा क्वेश्चन राहिला. तर 1.4 मधला शेवटचा क्वेश्चन साठी आपल्याला काय रूल्स बनवावा लागेल. तर 1.4 चा शेवटचा क्वेश्चन आणि आपली जे 1.5 जे आहे हे टोटल जे एक्सरसाइज आहे ते कंप्लीट त्या रूल्स वर डिपेंड आहे. All the examples are dependent on that rules. So we can see the rules here now. So before going to that rules, पहिल्यांदा मला सांगा 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय आन्सर आहे का? यस. एक आणि दोन प्रश्नामध्ये काय आन्सर आहे? कारण तर चॅप्टर संपायला आला. शेवटचा राहिला एकदम शेवटचा राहिला. यस. सगळ्यांना प्रश्न विचारले होते. पहिल्या दोन क्वेश्चन मध्ये काय अडचण आहे का? यस. सर. नाही सर. नाही सर.
नाईस, अभिनंदन सगळ्यांचं. बघा आता 1.4 चा क्वेश्चन नंबर 3 आणि 1.5 ची पूर्ण एक्सरसाइज लिसन केअरफुली. या चॅप्टर मध्ये जे सर्वात महत्त्वाचं आहे तो म्हणजे त्याचे लॉस. 1.3 चा शेवटचा क्वेश्चन, 1.4 चा शेवटचा क्वेश्चन नंबर 3 आणि 1.5 ची पूर्ण एक्सरसाइज. हे जे मी आता लॉस घेणार आहे त्या लॉसवर ते सगळे डिपेंडेंट आहे. लॉस जर व्यवस्थित आले तरच हे प्रश्न सॉल्व्ह करता येईल. म्हणजे या चॅप्टर मध्ये सर्वात सिंपल पार्ट सांगतो, थोडा तुम्हाला डोक्याला चांगला देणार आहे. फक्त त्याच्यामध्ये लॉस लक्षात पाहिजे. तर हा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करणार आहोत, कारण आता काय 5-7 मिनिटात म्हणजे ते कम्प्लीट होणार नाही लॉस. तर लॉस साठी मला एक सेपरेट लेक्चर पाहिजे. लॉस बाजूला लिहिणार आणि त्याच्यावरचे काही प्रश्न तुम्हाला सांगा. असं केलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. तर आता शक्य नाही, कारण 5-7 मिनिट राहिले. आपण त्याला काय करू, नेक्स्ट सेक्शन मध्ये उद्या त्याला कंटिन्यू करू. उद्या सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं. उद्या महत्त्वाचं लेक्चर आहे, कारण लॉस जर मिस झाले तर तुम्हाला पुढचा वीक कळणार. ठीक आहे, आता आम्ही स्टॉप करतो. म्हणजे आपण फ्रेश मोड येऊन नवीन लॉस करू. बिफोर गोइंग टू दॅट वन, तुम्हाला जर पहिल्या आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय अडचण असतील तर तुम्ही रिपीट करू शकता, कारण 5-6 मिनिटं आहे आपल्याकडे. पहिल्या 2 क्वेश्चन मध्ये कोणाला काय अडचण असतील तर ते मला विचारता येईल. येस, थँक यू. येस, आहे का? तुम्हाला काय अडचण आहे का पहिल्या 2 क्वेश्चन मध्ये 1.4 चा? आवाज येते का माझी? नाही सर. आवाज येत नाही का? प्रॉब्लेम नाही? आवाज येत नाही का? प्रॉब्लेम नाही? सर आवाज येत नाही? आवाज तर स्पष्ट आहे माझी एकदम. येतो सर. ठीक आहे, मग आता आपण त्याला उद्या कंटिन्यू करू नेक्स्ट सेक्शन मध्ये. ठीक आहे, चल. याची रेकॉर्डिंग तुम्हाला भेटून जाईल. ठीक, ते स्टॉप करतो मी बरं का. आलं का लक्षात? ओके, ठीक. हो सर. उद्या कंटिन्यू करू आपण. हो सर. प्रेझेंट आ सगळ्यांनी.